रामकृष्ण हरी म्हणजे आपण काय केलं? रामाचं स्मरण केलं, कृष्णाचं स्मरण केलं आणि हरी म्हणजे विष्णूचं स्मरण केलं. आपल्या व्यवसायामधले हा आपला असणारा प्रवास, व्यवसायामधील प्रवास हा समृद्धीकडे जायचा आहे, संपन्नतेकडे जायचं आहे, म्हणजेच आपण विष्णूकडे जाणार आहोत. आणि मग हे करत असताना या कॉर्पोरेट कीर्तनामध्ये आज आपण शब्द बघणार आहोत. सी फॉर कॉमन सेन्स. असं वाटू शकतं की याचा व्यवसायामध्ये काही खरंच उपयोग आहे का हो? नक्कीच. एखाद्या खेळाचे जसे नियम असतात आणि ते नियम जर खेळाच्या सुरुवातीलाच आपल्याला समजले तर त्या खेळामध्ये यशस्वी होण्याची आपली क्षमता, आपली पॉसिबिलिटी ही वाढत जाते. त्याचप्रमाणे व्यवसायामधल्या यशस्वीतेची गणितं, यशस्वीतेचे नियम जर आपल्याला या प्रवासाच्या सुरुवातीलाच समजले तर आपल्या यशस्वीतेची पॉसिबिलिटी ही नक्कीच वाढत जाते. यामध्ये कॉमन सेन्स हा अतिशय वरवर बघता साधा सोपा पण खोलवर विचार करता, चिंतन करता अतिशय महत्त्वाचा हा घटक आहे. कॉमन सेन्स प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन दी लाईफ फॉर सक्सेस. काय आहे बघा, एका वर्गामध्ये 30-40 मुलं असतात. त्या वर्गामधल्या 30-40 मुलांच्या पैकी काही मुलं आर्ट्स, कॉमर्स, सायन्सला जातात, काही मुलं डॉक्टर होतात, काही मुलं इंजिनियर होतात. त्याच्यातली काही मुलं पुन्हा ग्रॅज्युएशननंतर UPSC MPSCची एक्झाम पास व्हायला चालू करतात, प्रयत्न करतात, अभ्यास करतात, पास होतात आणि मग ते अधिकारी म्हणून रुजू होतात. ही जी सर्वसामान्य मुलं होती, त्या सर्व मुलांनी ज्या वेळेला त्या एखाद्या विषयाचा अभ्यास केला त्यावेळेला त्याचा तो टेक्निकल स्टडी केलेला होता. पण ज्यांनी त्याचा कॉमन सेन्स चांगला वापरला तो हळूहळू वेगवेगळ्या हुद्द्यावर गेला. आणि त्या मुलांच्या पैकी ज्यांनी त्याचा स्वतःचा कॉमन सेन्स अतिशय सुंदर पद्धतीनं वापरलेला आहे, एक्सप्लोर केलेला आहे, तो उद्या UPSCची परीक्षा पास होऊन एखाद्या ठिकाणी प्रांत म्हणून येतो, कलेक्टर म्हणून येतो आणि तो जिल्हा, तो उपविभाग कंट्रोल करतो. त्या विभागाचा, त्या जिल्ह्याचा तो फॅसिलिटेटर बनतो. म्हणजे काय आहे, बाकीच्यांच्या ह्याच्यामध्ये काय फरक आहे? बाकीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा कॉमन सेन्स पुरेपूर प्रमाणामध्ये वापरलेला नव्हता. मात्र ज्यांनी हा कॉमन सेन्स वापरला, पुरेपूर प्रमाणामध्ये वापरला, तो कदाचित वयानं लहान असताना सुद्धा त्याला मान मरातब सर्व मिळतं. कारण त्यांनी त्याचा कॉमन सेन्स उत्तम पद्धतीनं वापरलेला असतो. आणि मग तुमचा कॉमन सेन्स ज्या लेवलला गेलेला असतो त्या प्रमाणामध्ये तुम्ही जास्तीत जास्त लोकांना हाताळू शकता. आणि जितक्या जास्तीत जास्त लोकांना तुम्ही हाताळू शकता, जितक्या जास्तीत जास्त लोकांना तुम्ही मोटिवेट करू शकता, जितक्या जास्तीत जास्त लोकांना तुमच्या ध्येयाप्रत जाण्यासाठीच्या तुमच्या या प्रवासामध्ये सामील करून घेऊ शकता, तितक्याच लवकर, तितक्याच प्रमाणामध्ये आपलं यश गाठण्याचं प्रमाण वाढत जातं. धन्यवाद. अशा पद्धतीचे वेगवेगळ्या विषयावरचे विचार आपल्याला ऐकायचे असतील तर आपण माझं चॅनल सबस्क्राईब करा. मी तुमच्या विचाराचा वैचारिक भागीदार कोच काशीनाथ. रामकृष्ण हरी.